या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांचा जनसागर उसळलाय। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरामध्ये दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती। तो दिवस विजयादशमीचा होता। तेव्हापासूनच विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक येतात। आजही सकाळपासून दीक्षाभूमीवर मोठी गर्दी पाहायला मिळते। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। आपण सध्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहोत। हेच ते ऐतिहासिक बौद्ध स्तूप। या बौद्ध स्तूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र अस्थिकलश आहे आणि या अस्थिकलशांची दर्शनासाठी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातून कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारे बौद्ध बांधव इथे नागपूरमध्ये आलेले आहेत, इथे बघायला मिळत आहे। एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि धम्मदीक्षा जीवनामध्ये अंगीकार करताना हे नागरिक बौद्ध स्तूपात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतल्यानंतर इथे लगतच असलेल्या ऐतिहासिक बोधी वृक्षामध्ये असलेलं याचंही दर्शन घेत असतात। मूर्ती मिळते, एक प्रेरणा मिळते आणि त्या इथून प्रेरणा घेऊन हे लोक आपापल्या गावाला जात असल्याचं इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, नागपूर। तर आता एक नवीन अपडेट येते। नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सध्या